ज्याची जमीन आता एमआयडीसीत गेली ते सोडून द्या, पण त्याचे पैसे दिले ते पैसे निवडणुकीला खर्च करू नका. काहींना जमिनीचे पैसे आलेत, केले बायकोला उभं, हा लढ तू. अरे पण वाटोळे पैसे संपल्यावर काय करणार? दोन हाताला चुना लावून ठोठ करत बरं काही उपयोग नाही रे. राजकारण लय वंगाळ आहे, आता काय सांगायचं. पण आता काय, तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, साधू संतांनी ते आपल्याला सांगितलंय. हे सगळं एआयचा वापर उत्पादकता वाढवण्यासाठी आणि बाजारपेठेत जगाच्या त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपण वैज्ञानिक दृष्टिकोन हा स्वीकारला पाहिजे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पण कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती सुधारण्यासाठी भरीव पावलं उचलली जातात. ड्रोन रिमोटवर जातो, फवारा करतो. अहो त्या स्क्रीनवर दिसतं. तुमचा जर 5 एकराचा प्लॉट असेल तर कुठं काय कमी दिसतंय ते तेवढ्या पुरतंच दिसतं आणि तुम्ही लगेचच जाऊन तिथं ट्रीटमेंट द्यायची. फार उत्तम आहे, तुम्ही जावाच, माझा आग्रह आहे.